श्री स्वामी समर्थ। मी वंदना का खाना खजानामध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। मग चला वळूया रेसिपीकडे। आता बाप्पांचे आगमन झाले आहे, त्या निमित्ताने आपण आज खिरापत म्हणजेच पंचखाद्य बनवणार आहोत। हे पारंपरिक बाप्पांचा प्रसाद आहे। हा महाराष्ट्राच्या घरोघरी बनवला जातो आणि अगदी कमी साहित्यात आणि झटपट बनते। तर यासाठी आपण इथे 1 वाटी किसलेले खोबरे घेऊया, त्यानंतर काजूचे काप, त्यानंतर किशमिश, नंतर बदामाचे काप व नंतर खारकेचे काप घेतले आहे। आता सर्वप्रथम आपण मिक्सरमध्ये खारकेचे काप बारीक करून घेऊया, हे अशा प्रकारे। त्यानंतर यामध्ये काजू आणि बदामाचे काप टाकून थोडे क्रश करून घेऊ। एकदम जास्त बारीक नाही करायचे आहे, थोडे फिरवून घ्यायचे आहे। आता एका पॅन मध्ये थोडे तूप टाकून घेऊ, त्यानंतर थोडी खसखस टाकून घेऊ। तुम्हाला जर खसखस नसेल टाकायची तर तुम्ही नका टाकू, हरकत नाही। त्यानंतर किसलेले खोबरे टाकून घेऊ, पुन्हा परतवून घेऊ। याला हलके तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर किशमिश टाकून घेऊ व थोडा हलका ब्राऊन कलर होतपर्यंत भाजून घेऊया। त्यानंतर आपण हे पावडर करून ठेवले होते ते टाकून घेऊ। आणि याला पण 2-3 मिनिट छान व्यवस्थित भाजून घेऊ। आता मिश्रण थोडे थंडे झाले की यामध्ये गडी साखर टाकून घेऊया। साधी साखर नका टाकू, गडी साखरच टाका। नंतर वेलची पूड टाकून घेऊ। आता सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊ। हे थोडे जास्त प्रमाणात बनवून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर पण ठेवू शकता, म्हणजे तुमच्या या रोजच्या 10 दिवसाच्या धावपळीत एका प्रसादाचा प्रश्न सुटेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा साध्या सिंपल रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।